नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सिंधूला विनू बोलल्यामुळे राघवला देखील राग आलेला असतो. राघव आता राजश्रीला म्हणतो की बघितलं का आई, विनू हा सिंधूला किती आर्गनंटली बोलला. तर आता राजश्री म्हणते की अरे राघव लहान आहे तो. तेवढ्यात लगेच राघव म्हणतो की आई, मी त्याला किती वेळेस समजावलं पण तो ऐकतच नाही. तेवढ्यात काकू म्हणते की त्या राणीनेच वेणूच्या मनात सिंधूविषयी विष कालवलंय. राजश्री म्हणते की अरे राघव लहान आहे तो, तू तरी त्याला समजून घ्यायला हवंस, तू बाप आहे ना त्याचा. राघव म्हणतो की समजून घेतलं ना त्याला, पण किती वेळा समजून घ्यायचं. इकडे आता राघव विनूकडे बघत विचार करतो की काही जरी झालं ना तरी त्या मधूचा प्लान मी सक्सेस होऊ देणार नाहीये. तेवढ्यात आता राघवला सिंधूची आठवण येते आणि राघव म्हणतो की पण सिंधू कुठे आहे. सावी म्हणते की आई बाहेर गेलीये. राघव म्हणतो कुणाला काही सांगून गेली का. सावी म्हणते की माहीत नाही, पण मगाशीच गेलीये ती. राघव म्हणतो की सावी तुला ती काही सांगून गेली का किंवा कोणाला. तर सावी म्हणते की नाही बाबा. राजश्री म्हणते की पण अशी कशी गेली. तर राघव सावीला आता तिच्या रूममध्ये आराम करावा जायला सांगतो. आणि आता तेवढ्यात आता विनू हा शुद्धीवर येऊन विनू हा त्याच्या तोंडातून मम्मा हा शब्द पुटपुटतो. तर आता सगळेजण विनूकडे बघू लागतात. तेवढ्यात रत्नपारख्यांच्या घराचा दरवाजा उघडतो आणि अंधारात सिंधू आता विनूला हाक मारत असते. तर ते आता विनूच्या डोक्यात भिनून विनूला आठवत असते आणि विनू आता मम्मा असे म्हणत आईला हाक मारत असतो. आणि आता सिंधूची ती हाक ऐकून विनू हा उठून बसतो. तेव्हा आता डॉक्टर आणि सगळेजण विनूला अरे सावकाश बाळा असे म्हणू लागतात. विनू कुणाचे हे ऐकत नसतो आणि लगेच विनू आता कॉटवरून खाली उतरत बाहेर जाऊ लागतो. सगळेजण आता विनूच्या मागे जाऊ लागतात आणि सगळेजण म्हणत असतात अरे विनू कुठे चाललायस तू. आणि तेवढ्यात विनू हा दरवाजाजवळ येतो. तर सिंधू ही दरवाजात उभी असते. तेव्हा आता विनू हा सिंधूकडे बघतो आणि लगेच सिंधू विनूला म्हणते की विनू. तर विनू आता इकडे तिकडे बघतो. तर सिंधू म्हणते की कुणाला शोधतोयस विनू. तेव्हा विनू काहीही एक बोलत नसतो आणि तेवढ्यात आता विनू हा माघारी फिरतो. ते बघून आता सिंधू पटकन विनूला विनू थांब असे म्हणत विनूला थांबवते. राघव, राजश्री, काकू सगळेजण आता तिथे येऊन आता सगळेजण सिंधूकडे बघत असतात. तेव्हा सिंधू म्हणते की विनू मला माहिती आहे तू कुणाला शोधतोयस. आणि तेवढ्यात सिंधू आवाज देत म्हणते की ए ग. आणि ताबडतोब आता पाठीमागून मधू तिथे आलेली असते आणि आता मधू ही विनू समोर येते. तेव्हा मधूला बघून काकू, राजश्री, राघव सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर मधू विनूकडे बघत खुश होऊन हसू लागते. तर विनू सुद्धा आता खुश झालेला असतो. आणि त्याच वेळेस सिंधूच्या डोळ्यासमोर आपण कसे मधूला घरी घेऊन आलो हे आता आठवते. मधू आता लॉकअपमध्ये बंद असताना आपण कसे मधूची भेट घेण्यासाठी आता पोलीस स्टेशनला गेलो. आणि आता तेवढ्यात मधू ही सिंधूकडे बघत उठून उभा राहते आणि हसतच म्हणते की फायनली तू आली तर. सिंधू म्हणते की विनू सतत तुझी आठवण काढतो आणि तो काहीही खात नाहीये. ते ऐकून तर आता मधू खूपच खुश झालेली असते. सिंधू म्हणते की तो कुणाचंच ऐकत नाहीये आणि राघवचं देखील ऐकत नाहीये. मधू म्हणते की अगं पण तू मला हे कशाला सांगतेस. तेव्हा आता सिंधू म्हणते की कारण विनू उपाशी आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की तू जर त्याच्याशी बोलली ना विनू तुझं नक्की ऐकेल. तू त्याला फोन कर आणि फोनवरून तू विनूला जेवायला सांग. तर मधू म्हणते की तू मला रिक्वेस्ट करतेस का धमकी देतेस. तेव्हा आता हात जोडून सिंधू मधूला म्हणते की मी रिक्वेस्ट करते. तर खुश होत सिंधू म्हणते की हो का, मग मला प्लीज असे म्हण. मधू म्हणते की तुला माझी आता गरज आहे ना, तेव्हा तू मला पुन्हा आता एक रिक्वेस्ट कर. मधू म्हणते की मला तुझ्या आवाजातली ना कळकळ कळायला हवी. तेव्हा आता सिंधू मधूकडे बघू लागताच मधू म्हणते की अशी काय बघतेस माझ्याकडे. आणि तुला जर वाटत असेल ना विनू घरी उपाशी आहे आणि तो जेवला पाहिजे, तेव्हा तू मला रिक्वेस्ट कर. तेव्हा आता सिंधू म्हणते की मधू विनू उपाशी आहे. तर मधू म्हणते की असं नाही, रिक्वेस्ट कर. तर हात जोडून सिंधू म्हणते की विनू उपाशी आहे. सिंधू म्हणते की तुला देखील त्याची काळजी वाटतच असेल ना. तर आता मधू म्हणते की ओके ओके, तू आता मला एवढी रिक्वेस्ट करते आणि दया दाखवतेस. मधूकडे बघत आता सिंधू ही पुन्हा रिक्वेस्ट करते. तर
मधू म्हणते की त्यासाठी माझी एक अट आहे. तुला वाटत असेल ना की मी तुला मदत करावी म्हणून आणि विनू जेवावा म्हणून, तर माझी अट तुला पूर्ण करावी लागेल. तर तेवढ्यात मधूकडे बघत सिंधू म्हणते की काय आहे तुझी अट? तर लगेच मधू खूप खुश झालेली असते. मधू म्हणते की ऐक तर मग. आणि मधू आता सिंधूला तिची सगळी अट सांगते. आणि आता सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो, पण सिंधूचा नाविलाज असतो. आणि आता मधूंनी अट सांगताच मधू ही मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा राग येऊन सिंधू म्हणते की स्वतःच्या स्वार्थासाठी लहान मुलांचा वापर करतेस. अगं तो उपाशी आहे, त्याचं तुला काहीच नाही वाटत का? सिंधू म्हणते की तू आई आहेस का कोण आहेस? तुला मुलाची सुद्धा थोडी दया वाटत नाही. हसतच मधू म्हणते की आता विनूला उपाशी ठेवायचं की त्याला जेवू घालायचं हे तूच ठरव सिंधू. पुन्हा आता सिंधू विचारात पडलेली असते. आणि आता इकडे सगळं ते सिंधूला आठवलेलं असतं. तर तेवढ्यात विनू आता मधूला बघत मम्मा असे म्हणत प्रेमाने मधूकडे येऊन मधूला मिठी मारतो. मधूसुद्धा आता खूप खुश होऊन हसतच विनूचा चेहरा गोंजारते आणि म्हणते की अरे काय विनू कसा आहेस तू? तर आता विनू खुश झालेला असतो. तर तेवढ्यात ते सगळं बघून राघवला राग येतो आणि रागाने राघव आता सिंधूचा हात धरून सिंधूला बाजूला आणतो आणि म्हणतो की हे काय सिंधू बघतोय मी? तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की त्या मधूला अरेस्ट करण्यासाठी आपण किती एफर्ट्स घेतले तुला माहिती आहे ना, आणि हे काय करतेस तू? तुला कळतंय का? तर सिंधू म्हणते की हो राघव मला सगळं कळतंय आणि मधूला अटक करायला आपण किती एफर्ट्स घेतले ते सुद्धा मला माहिती आहे. तेवढ्यात आता राघव म्हणतो की मग तिला घरी आणण्याआधी एकदा तरी माझ्यासोबत तू डिस्कस करायचं होतं सिंधू. तेवढ्यात ते ऐकून मधू म्हणते की राघव जरी सिंधूने तुझ्याबरोबर डिस्कस केलं असतं तरीसुद्धा हेच घडलं असतं. ते ऐकून राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. विनूचा चेहरा आपल्या हातात पकडत मोठ्या मायेने आणि प्रेमाचे नाटक करत मधू म्हणते की विनूची मीच आई आहे आणि विनूसाठी मी कोणतीही रिस्क घेऊ शकते आणि विनूसाठी मी काहीही करू शकते असे आता चेहरा हा विनूचा हातात पकडून मधू सगळ्यांना सांगत असते. सगळेजण आता मधूकडे बघत असतात. इकडे आता मधू म्हणते की विनू तुला माहिती आहे का, जेव्हा मला कळलं ना तू उपाशी आहेस, तू काही खाल्लं नाही, तुला चक्कर येते, तेव्हा धावत पळत मी तुझ्याकडे आली विनू. आणि ते ऐकताच आता विनू ह्या मधूचा हात धरतो आणि म्हणतो की चल ना मामा. आणि मधूचा हात धरून आता विनू मधूला हॉलमध्ये आणून सोफ्यावर बसवतो. तेव्हा आता लगेचच विनू म्हणतो की मम्मा अगं मी तुला खूप मिस केलं. तर मधू म्हणते की मी सुद्धा विनू तुला खूप मिस केलं. तेव्हा आता लगेचच इकडे राजश्रीला आणि सगळ्यांना खूप राग आलेला असतो. तेव्हा आता राजश्री म्हणते की किती नाटकी बाई आहे ही, तरी हिला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं पण निर्लज्जसारखी पुन्हा घरात आलीच. तेव्हा आता काकू हळूच राजश्रीला म्हणते की राजश्री शांत राहा आणि जे घडतंय ना ते फक्त बघत राहा. राजश्री म्हणते की अहो वहिनी कसं शांत राहू? काकू म्हणते की यातच आपला फायदा आहे राजश्री, कारण राणीच्या मनात काय चाललंय ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाहीये आणि तोपर्यंत कोणी रिॲक्ट सुद्धा व्हायचं नाही असे आता काकूने राजश्रीला बजावलेलं असतं. इकडे आता मधू विनूला समजावत असते, प्रेमाने विनू सोबत बोलत असते. मधू म्हणते की विनू तुला उपाशी राहण्याची काय गरज होती? ते सगळं ऐकून आता राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू या बयाला घरामध्ये आणण्याची तुला काहीच गरज नव्हती बरं का. तर आता लगेच डॉक्टरसुद्धा म्हणतात की नाही तर काय, ही किती वेगळ्या जातीची बाई आहे तुम्हाला माहीतच नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं पडतंय, पण विनूची अवस्था काय झाली तुम्ही सगळे बघतायत ना. आणि घरी आल्यापासून त्याने काही खाल्लंही नाही आणि चक्करसुद्धा येऊन तो बेशुद्ध झाला होता. सिंधू म्हणते की जर त्याला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? राघव म्हणतो की काय केलं असतं म्हणजे? अगं सिंधू तू लहान आहे आणि त्याला आपण समजावलं असतं. तर सिंधू म्हणते की नाही राघव मला नाही वाटत विनूने ऐकलं असतं. सिंधू म्हणते की नाही राघव यावेळी ते अजिबात शक्य नव्हतं आणि विनू किती हट्टाला पेटला होता राघव तुम्ही बघितलंत ना. तेव्हा आता सगळेजण विनूकडे बघू लागतात आणि त्यासाठी मला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला राघव असे सिंधू आता राघवला बोलताच काकू म्हणते की म्हणजे सिंधू तुला माहीत होतं आणि मला देखील हे माहीत होतं की यामुळेच सिंधूला मोठा निर्णय घ्यावा लागला असेल.
इकडे मधू आता विनूला समजावते आणि म्हणते की विनू, अरे असा कसा उपाशी राहिला तू आणि असं काही तू कसं खाल्लं नाहीस? अरे तुला जर काही झालं असतं तर माझं काय झालं असतं विनू? थांब मी तुला काहीतरी खायला आणते. असे म्हणत पटकन आता मधू ही रेश्माला आवाज देत म्हणते की रेश्मा. तर सगळेजण आता मधूकडे बघू लागतात. मधू म्हणते की अगं रेश्मा, विनूसाठी काहीतरी खायला आणतेस का? इकडे आता ते ऐकून रेश्माला खूप राग आलेला असतो आणि रागाने मोठे डोळे करून रेश्मा मधूकडे बघू लागते. मधू आता पुन्हा वेणूचा गाल धरत म्हणते की माझ्या बाळाने काहीच खाल्लेलं नाहीये. तर काकू पाठीमागून रेश्माला खुणावते. तेव्हा नाविलाजाने आता रेश्मा ही वेणूला खाण्यासाठी आणायला आतमध्ये जाते. आणि आता रेश्मा जाताच मधू म्हणते की वेणू, आता जेवण आलं ना, मी तुला माझ्या हाताने भरवणार आहे. तर वेणू खुश होऊन हसतच मधूला म्हणतो की लव यू मम्मा. तर लगेचच मधू म्हणते की लव टू यू. आणि आता इकडे सिंधू, राघव, काकू सगळेजण आता मधूसमोर आलेले असतात. तर आता मधू ही वेणूकडे प्रेमाने बघत असते. तर तेवढ्यात रेश्मा आता वेणूसाठी रेश्माने ताट तयार करून आणलेले असते आणि ते जेवणाचे ताट मधू आपल्या हातात घेत प्रेमाने वेणूला आ करायला सांगते. आणि आता मधूने आता एक घास वेणूला भरवलेला असतो. सगळेजण आता ते बघत असतात. तर वेणू आता जेवण करू लागतो आणि वेणूसुद्धा खूप खुश झालेला असतो. तेवढ्यात आता रेश्मा ऋतुजाला म्हणते की आई किती नाटकं करतेस, बघितलं काही? तर आता ऋतुजा म्हणते की एक गप्प बस, आता काहीच बोलू नकोस. तेव्हा आता इकडे राघव ते बघून म्हणतो की शेवटी तिने तिचा फायदा करून घेतलास. तर आता सिंधू म्हणते की वेणू आपल्यासाठी जेवलाय, आत्ता हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे राघव. आणि विनूरच्या आनंदासाठी आपल्याला अजून काय हवंय राघव, असे सिंधू राघवला बोलते. तेव्हा आता राघव म्हणतो की तुझं तेही बरोबर आहे सिंधू. तर आता इकडे जेवण झाल्यानंतर मधूकडे बघत वेणू आता त्याने काढलेले ड्रॉइंग्स मधूला दाखवू लागतो. ते सगळे ड्रॉइंग्स बघून मधू म्हणते की विनू, अरे तू किती छान ड्रॉइंग काढलंस. आणि तेवढ्यात आता राणीची आई पाठीमागून तिथे येत राणीकडे बघते आणि म्हणते की राणी, काय चाललंय तुझं हे? तर मधू आता तिच्या आईकडे बघते. आणि ते सगळं बघून आता हळूच रेश्मा ऋतुजाला म्हणते की आई, मुंगळा जसा साखरेला चिकटतो ना, तशी ही आपल्या घराला चिटकून बसली, ही चिटकीन. तर आता इकडे ऋतुजा म्हणते की गप्प बस. आणि तेवढ्यात आता राणीची आई म्हणते की चल राणी. तर आता वेणू मधूकडे बघतो आणि म्हणतो की मम्मा तू कुठे जातीस? तर आता मधू म्हणते की मी मम्मा म्हणजे माझ्या आईच्या घरी जाते. तर आता वेणू म्हणतो की मम्मा तू कुठेही जाणार नाहीस आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा आता लगेचच मधू विनूला म्हणते की डोंट वरी विनू, तुला सोडून मी कुठेच जाणार नाहीये. आणि लगेच उठून उभा राहत मधू ही सिंधू समोर येते आणि म्हणते की मला लॉकअपमधून बाहेर काढल्याबद्दल थँक्यू. आणि आता इकडे तिकडे बघत मधू आता सिंधूला म्हणते की सिंधू, तू मला काय म्हणाली होतीस? या घराशी माझा काही संबंध नाही ना, पण आता बघितलंस का तू? आणि लगेचच सगळ्यांकडे बघत मधू म्हणते की मी एक डिसिजन घेतलाय. सगळेजण आता मधूकडे बघत असतात. मधू म्हणते की मी एक डिसिजन घेतलाय आणि मी कायमची माझ्या मम्माकडे राहायला जाते. तेव्हा आता मधूकडे बघत राजश्री विचार करते की तोंडात एक, ओठावर एक आणि मनात एक, नक्कीच हिचं काहीतरी वेगळं चालू आहे. आणि आता तेवढ्यात वेणू उठून उभा राहत म्हणतो की मम्मा मग मी कुठे राहणार? तर आता मधू पुन्हा वेणूकडे येते आणि वेणूकडे बघत मधू म्हणते की वेणू, तू माझा मुलगा आहेस की नाही? तेव्हा तू माझ्याकडे राहणार. तर लगेच वेणू म्हणतो की बरोबर आहे मम्मा. आणि आता ते सगळं ऐकताच आता सिंधू विचार करते की मी हिला बाहेर काढून खूप मोठी चूक केली. हिच्या मनात हे असेल मला वाटलंही नव्हतं. आणि विनूला तर आता ही तिच्या घरी घेऊन जायला निघाली. तर आता काकूला देखील राग आलेला असतो आणि काकू म्हणते की विनू माझ्या राघवचा मुलगा आहे आणि तो या घराचा वारस आहे, तेव्हा तो कुठेही जाणार नाहीये. तर तेवढ्यात राजश्रीला राग येतो आणि राजश्री आता रागाने मधूकडे बघते आणि सिंधूला म्हणते की सिंधू, येतंय का तुझ्या लक्षात सगळं काही, हिचं काय डाव आहे आणि हिची काय खेळी सुरू आहे ते? तेव्हा आता लगेचच राघव देखील म्हणतो की विनू कुठेही जाणार नाहीये. तेव्हा आता मधू म्हणते की विनू कुठे राहणार, कुठे जाणार हा त्याचा डिसिजन आहे, मग त्याला विचारा तो कुठे राहणार तो. तर तेवढ्यात काकू आता वेणूकडे बघते आणि सगळेजण वेणूकडे बघत असतात. तेव्हा आता काकू म्हणते की वेणू बाळ, तुला कुठे राहायचंय? तेव्हा आता वेणू हा मधूकडे बघतो
लगेचच वेणू म्हणतो की मम्मा मी तुझ्यासोबत राहणार आणि तुझ्यासोबत येणार. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राणीची आई म्हणते की ऐकलं का विनूचा डिसिजन, विनू आता त्याच्या आईसोबत राहणार, कळलं का तुम्हाला सगळ्यांना. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. राणीची आई म्हणते की कळलं का तुम्हाला, वेणू हा त्याच्या मम्मासोबत जास्त खुश आहे. सगळेजण आता राणीच्या आईकडे बघत असतात. तेवढ्यात राणीची आई म्हणते की राणी ऑलरेडीच अगोदर खूप उशीर झालाय, चल ना आता आपण निघूयात. तर राणी म्हणते की हो मम्मा. त्यानंतर आता विनू हा राघवकडे बघतो आणि राघवला म्हणतो की बाबा तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या ना. तर लगेचच राघव आता विनूकडे बघत म्हणतो की नाही बाळा, हे माझं घर आहे आणि हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. कारण या तुझ्या डॉक्टर काकू आहेत ना, ती माझी बायको आहे आणि या घरात मी माझ्या आईवडिलांसोबत राहतो, असे आता राघव विनूला समजावत असतो. राघव म्हणतो की आणि ही सगळी लोक तुझीही आहेत आणि माझीही आहेत, तेव्हा यांना सोडून मला कसं कुठं जाता येईल. तर आता राघव हा विनूला समजावू लागतो. राघव म्हणतो की हे बघ विनू, हे डॉक्टर काकू तुझ्या आई आहेत आणि ही सगळी माणसे तुझे आहेत, तेव्हा तू इथेच राहायला पाहिजे. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू माझ्या आई असूच शकत नाही. ते ऐकून आता मधूला खूप आनंद झालेला असतो, तर सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो की वेणू, सावी तुझी रिअल सिस्टर आहे आणि ती सुद्धा इथेच राहणार आहे. राघव म्हणतो की बाळा ऐक, तुझी डॉक्टर काकू तीच तुझी खरी आई आहेस बाळा. वेणू म्हणतो की मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, डॉक्टर काकू माझ्या रिअल मम्मा असू शकत नाहीत. आणि मधूकडे बघत वेणू आता पटकन मधूला मिठी मारतो आणि म्हणतो की हीच माझी रिअल मम्मा आहे. ते ऐकून काकू, ऋतुजा, रेश्मा आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर मधूच आपली रिअल मम्मा आहे यावरती वेणूचा पूर्ण विश्वास बसलेला असतो. आणि वेणूने आता मधूला मिठी मारलेली असते आणि मधूचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला असतो. मधू आता वेणूला गोंजारत आता मोठ्या खुन्सी नजरेने सगळ्यांकडे बघत असते आणि मधू आता खूप खुश झालेली असते. आणि आता इकडे सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि या मधूने वेणूचे कान भरून मधूने वेणूच्या मनात विष घालून आता आपणच तिची आई असल्याचे वेणूला आता त्याच्या मनात भरून आता सगळ्यांसमोर दाखवून दिलेले असते. हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं आणि सिंधूला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. आणि आता सगळ्यांसमोर नेमकं काय करावं आणि काय नाही हे कुणालाच कळत नसतं. वेणूला एवढं समजावून देखील वेणू ऐकत नाही, याचा राघवला देखील मोठा अचंबा वाटलेला असतो. आणि त्यानंतर आता दबंग स्टाईलने राणी ही सिंधू समोर येते आणि म्हणते की वेणूला तर मी माझ्यासोबत नेणारच आहे, पण तरी देखील मी तुझ्यावरती सिंधू थोडी दया दाखवणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. तर सिंधू म्हणते की आता काय ऑफर आहे तुझ्याकडे. तेव्हा आता सिंधू म्हणते की सांग ना काय ऑफर आहे. तर मधू म्हणते की तू रोज कामाला माझ्या मम्माच्या घरी ये, त्यामुळे तुला वेणूला सुद्धा भेटता येईल आणि आम्हाला कामासाठी एक नवा नोकर देखील मिळेल. ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राणीने सिंधूला कामाला वेणूला बघण्यासाठी तिच्या मम्माच्या घरी कामाला येण्यासाठीची ऑफर दिलेली असते. आणि आता लगेचच मधू ही मान फिरवत जाऊ लागते. तर तेवढ्यात राघवला राग येऊन मोठे डोळे करत राघव आता रागाने मधूकडे बघू लागतो. तर जात असलेल्या मधूकडे बघत सिंधू म्हणते की मला तुझी ऑफर मान्य आहे. ते ऐकताच मधू ही मान वळून सिंधूकडे बघते. तेव्हा आता सिंधू म्हणते की उद्या सकाळी मी तुझ्या घरी कामाला येईल. तर सिंधूचे ते बोलणे ऐकताच आता राघव काकू सगळ्यांना मोठा तिसरा धक्का बसलेला असतो आणि वेणूसाठी आता मधूच्या घरी कामाला जाण्याची सिंधूने तयारी दाखवलेली असते आणि सिंधू आता वेणूसाठी नोकरही बनायला तयार झालेली असते. आणि एका मुलावरचे असलेले प्रेम आता सिंधूने मधूला दाखवलेले असते आणि या उलट आपला स्वार्थ बघण्यासाठी आणि स्वार्थ साधण्यासाठी मधूने आता भयानक डाव खेळलेला असतो आणि वेणूला हाताशी धरून आता मधूने तिचा फायदा करून घेण्याचे ठरवलेले असते. आणि त्यासाठी आता सिंधूचा बदला घेण्यासाठी मधू ही वेणूला तिच्या आईच्या घरी घेऊन जायला निघालेली असते. तेव्हा आता राणीच्या आईच्या घरी जाऊन सिंधू आता राणीला कसा आईच्या प्रेमाचा नजारा दाखवून, आईच्या प्रेमात किती ताकद असते हे दाखवून वेणूला कशी आपलंसं करते आणि पुन्हा वेणूला
आपल्या घरी घेऊन येऊन सिंधू हीच आपली आई असल्याचे विनूच्या मनावर कसे ठसून बिंबवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.